मित्रांनो जसं आता बघू शकता कॅन खाली आपण दूध काढतोय. जर्सी क्रॉस आहे यांचं म्हणणं. ही दूध देते जवळपास 14 ते 15 लिटर एका टायमाला, म्हणजे 30 लिटर. आणि गाय पण घेतलेली लोकल बाजारातून गेले, म्हणजे बघू शकता मित्रांनो मी लोकल बाजारामधून गाय आणले. आणि किती वेळ येतात हे? तिसऱ्या का? तिसऱ्या येतात हे. आणि दूध आता किती दिवस झालेला खाली होऊन? दीड महिना. म्हणजे आता पीकलाच समजा जवळपास 30 लिटर देते की 2 टायमाला. बघूया आपण आता सकाळचा टाइम, सकाळी किती दूध देते. तिला खाद्य वगैरे किती जातं? 5 किलो एका टायमाला. गायची क्वालिटी बघा मित्रांनो, अडर क्वालिटी वगैरे. मिल्किंग स्टार्ट होती. ही बी गाभण आहे का आता कालवड? किती महिन्याची? आणि कोणत्या सिमांची? कोणत्या सिमांची? कोणत्या सिमांची? 40 डेन्मार्क का? नीचे आई कोणती? आई कोणती? ठीक आहे. हिनं किती दूध दिलंय? कोणत्या वेताला? थर्ड मध्ये किती दिला ते ना? थर्ड मध्ये पण 35 समजा. आणि किती दुसरी वासरी ती बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि हिला समोर कोणतं लावलंय? आरमाडा. भारी मित्रांनो, हाईट वगैरे एकदम भारी केलेली. 5 महिन्याची गाभण आहे. म्हणजे सगळ्यात जवळपास टॉप क्वालिटीचे आहे का? 35च्या पुढंच समजा, 30+ संपूर्ण काय. आता आपण जी लाईव्ह मिल्किंग करतोय HF क्रॉस जर्सी नाही. कोणत्या मार्केटमधून आणलीत तुम्ही? म्हणजे लोकल मार्केटहून. किती मध्ये? 60,000. म्हणजे किती वेळ येतात दूध? पहिल्यावर होती का? दूध किती दिलं तिनं पहिल्यावर? 8-8, 9-9. आणि सेकंड मध्ये? 12-13. आणि आता 14 पर्यंत गेली. नीला आता वासरे होईल खाली. शॉर्टेड लावलं होतं का साधं होतं? जर्सीची वार आता पण काली आहे केली ना. आता कोणतं लावलं? प्रीत. एबीएसचं प्रीत. जर्सी मधलं का? एक्सेल. तर जसं का आता दूध आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता. लिटर आहे समजा. असं बघितलं मित्रांनो मी 14 लिटर दूध दिलंय. HF क्रॉस जर्सी ना.
मुरगास खात नाही का मग या? थोडं थोडं गाणं करायचं. तुम्हाला संपूर्ण जवळपास 30 ते 35च्या पुढं गाई आहे आणि पूर्ण यांना स्वतः घरी तयार केलेल्या गाई आहे. जसं बघू शकता तुम्ही. ही कालवड पण तिचीच बाई नाही, जिची आपण आज लाईव्ह मिल्किंग करतोय. ही पण त्यांना पंजाबहून आणलेली. तिच्या बाबत पण माहिती घेऊया. बाकी आपण या फार्मवर भरपूर वेळेस व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण गोठ्याची मिल्किंग पण दाखवली तुम्हाला. आणि ही जेव्हा फर्स्ट टाइम खाली झाली ती मित्रांनो, हिनं दिलं तर 34 लिटर दूध आणि तिला ही कालवड झाली ती बघू शकता तुम्ही. ही कोणत्या सिमनची कालवड म्हणजे? अच्छा, पंजाबहून आणली ती ना ती. पंजाबहून आणली ती मित्रांनो, तर तिच्याच पोटात होती. तर ही तिची कालवड बघू शकता तुम्ही. किती एज आहे आता इथं? 15 महिने समजा. आणि गाभण आहे ना आता? किती महिने? 4 महिन्याची गाभण आहे. समोर कोणतं लावलेलं? डेन्मार्क 40-116 बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता हिची पण मिल्किंग आवरलेली. हिला खाली होऊन 8-9 महिने झाले का? आणि किती दूध देते तरी आता? 8-9 देते तरी. आता गाभण किती महिन्याची? 5 महिन्याची बघू शकता मित्रांनो. आता हिच दूध आहे ना हिच्यात? दूध दाखवत तुम्हाला तरी पण. बघू शकता तुम्ही 8-9 लिटर दूध आहे समजा.